निप्पाणीत महादेवाचा रथोत्सव अभूतपूर्व उत्साहात, हजारो भाविकांची उपस्थिती, रात्री उशिरा मिरवणुकीची सांगता, विविध वाद्याचा गजर आणि हर हर महादेवाच्या जयघोषात निप्पाणी येथील महादेव गल्लीतील शेकडो वर्षाची परंपरा असलेला महादेवाचा रथोत्सव हजारो भाविकांच्या उपस्थितीत शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत पार पडला। रथोत्सव पाहण्यासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत गर्दी केली होती। दुपारी 2 वाजता महादेव मंदिरासमोर श्रीमंत दादाराजे देसाई निप्पाणकर सरकार, युवराज सिद्धोजीराजे देसाई सरकार व बसवराज चंद्रकुडे यांच्या हस्ते पूजा करून रथोत्सवाचे उद्घाटन झालं। मिरवणुकीत मध्य प्रदेश उज्जैन महाकालेश्वर येथील डमरू वाद्य, हत्ती, घोडे, जमखंडी बँड, बेडकीहाळ कर्डी ढोल, करोशी कर्डी ढोल, धुळगणवाडीतील कर्डी ढोल व बँड पथकांचा समावेश होता। मिरवणुकीत कन्नड, मराठी, हिंदी भावगीत, भक्तिगीतांना भाविकांनी दाद दिली। रथोत्सव मार्गावर साखर, कापूर, खारीक, खोबऱ्यांचा नैवेद्य दाखवला। भाविक रथाला तोरण बांधून नवस फेडताना दिसत होते। दोरखंडाने रथ ओढण्यासाठी भाविक गर्दी करत होते। गांधी चौकात रथ आल्यानंतर भाविकांनी अलोट गर्दी केली। मिरवणूक गांधी चौक, गुरुवार पेठ, कोठीवाले कॉर्नर, जुने बसवेश्वर चौक पोलीस ठाण्यामार्गे रात्री उशिरा महादेव मंदिरात पोहोचली। रथपूजा करतेवेळी चंद्रकांत कोटीवाले, माजी केंद्रीय मंत्री रत्नमाला सावनूर, चंद्रकांत तारळे, रवींद्र चंद्रकुडे, संजय मोळवाडे, वीरू तारळे, रवींद्र शेट्टी, सदाशिव चंद्रकुडे, केली संचालक आमर बागेवाडी, समीर बागेवाडी, मल्लिकार्जुन गडकरी, महेश दुमाले, महालिंगेश कोठीवाले, गजानन वसेदार, डॉक्टर महेश ऐनापुरे, दयानंद कोठीवाले, रवींद्र कोठीवाले यांच्यासह भाविक उपस्थित होते। महाशिवरात्रीनिमित्त सोमवार दिनांक 3 रोजी सायंकाळी 4 वाजता हलसिद्धनाथ मंदिराजवळ जनरल घोडागाडी शर्यत, खुला नवतर घोडागाडी शर्यत, एक्का घोडागाडी शर्यत आणि हातात कासरा धरून बैल पळवण्याच्या शर्यती होणार आहेत। तर मंगळवार 4 रोजी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं आहे। त्याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन श्री महादेव उत्सव यात्रा कमिटीने केलं आहे। महानकर न्यूजसाठी गौतम जाधव, निप्पाणी। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।